वीर आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता पाणी ओसरल्याने पुराचा धोका टळलेला आहे। पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रात असलेली मंदिरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं आणि ते सुद्धा ओसरण्यास आता सुरुवात झाली। पाणी ओसरल्याने नदीपात्रातील सर्व घाट स्नानासाठी खुले करण्यात आलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या भीमा नदी पात्रामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी होतं। आपण एकंदरीत पाहिलं तर आता मी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहे। गेल्या 2 दिवसापासून याच भीमा नदी चंद्रभागेला पूर परिस्थिती निर्माण झाली होती। एकंदरीत आपण पाहिलं तर जवळपास 1,90,000हून अधिक क्युसेसचं पाणी सोडण्यात आलं होतं। नदीपात्रातील सर्व मंदिरे सुद्धा पाण्याखाली गेली होती, परंतु आता 2 दिवसापासून जे मंदिरं पाण्याखाली गेली होती आता पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर याच घाटांवर भाविकांना स्नान करण्यासाठी सुद्धा बंदी केली होती, पण आता ज्यावेळेस पूर ओसरायला सुरू झाल्यानंतर अनेक भाविक सुद्धा घाटावर आपल्याला स्नान करताना पाहायला मिळतात। एकंदरीत आपण पाहिलं तरी सर्व घाट आता सगळे खुले झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हळूहळू पाणी ओसरून आता जी परिस्थिती आहे ती पूर्वपथावर येताना आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।